नमस्कार मित्रांनो, मिडल ईस्टमध्ये सध्या भीषण युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे। इराण आणि इस्रायलमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या युद्धाच्या स्थितीचा उगम कसा झाला आणि त्याचा संपूर्ण जगावर काय परिणाम होऊ शकतो। गेल्या 7 ऑक्टोबरपासून इस्रायल अनेक हल्ल्यांना सामोरे जात आहे, परंतु अलीकडे हमास आणि हिजबुल्लाहच्या शीर्ष नेत्यांच्या हत्येमुळे या संकटात आणखीन भर पडली आहे। इराणने थेट इस्रायलला यासाठी दोषी ठरवले आहे आणि मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू झाली आहे। संयुक्त राष्ट्रात इराणी मिशनचे हिजबुल्लाहने इस्रायलच्या आतापर्यंत हल्ला संयुक्त राष्ट्रात इराणी मिशनने हिजबुल्लाहने इस्रायलच्या आजपर्यंत हल्ला करावा अशी मागणी केली आहे। इस्रायल देखील आपल्या सुरक्षेची तयारी करत आहे। अमेरिकेचे विदेश मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी अंदाज वर्तवला आहे की पुढील 24 ते 48 तासात इराण इस्रायलवर जोरदार हल्ला करू शकतो। अमेरिका आणि अरब देश तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु इराणने ते फेटाळले आहे। चीन आणि रशिया मिडल ईस्टच्या सध्याच्या परिस्थितीत आपल्या प्रभावाचे विस्तार करू पाहत आहे। दोन्ही देशांनी नेहमीच इस्रायलचे समर्थन केलेले आहे। चीन आणि रशिया मिडल ईस्टच्या सध्याच्या परिस्थितीत आपल्या प्रभावाचे विस्तार करू पाहत आहे। दोन्ही देशांनी नेहमीच इराणचे समर्थन केले आहे। जर इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो। त्याचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिणाम होणार आहे। मित्रांनो, पुढील काही दिवस मिडल ईस्टमध्ये काय घडते यावर आपले लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपले विचार आणि मत खालील कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।